नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे PVC आधार कार्ड मोबाईलवरून कशाप्रकारे ऑर्डर करता येते. त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तरी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल किंवा अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला आपल्या गुगल क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथे टाईप करायचं आहे माय आधार. माय आधार टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिली जी वेबसाईट दिसत आहे माय आधार, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होणार आहे. तर इथे भरपूर ऑप्शन दिसत आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. तर वरती जे लॉग इन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला पहिल्यांदा आपला जो आधार नंबर आहे तो इथं आधार नंबर टाकायचा आहे. तर इथे मी माझा आधार नंबर जो आहे तो टाईप करून घेतो. तर आधार नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा दिसत आहे, तो इथे इंटर अबो कॅप्चा, याच्यामध्ये वरती जे अक्षरं दिसत आहेत किंवा अंक दिसत आहेत, जसे कॅपिटल स्मॉल जसे आहेत तसे इथे टाईप करून घ्यायचे आहे. तर इथे मी कॅप्चा टाईप करून घेतो. कॅप्चा टाईप करून घेतल्यानंतर इथे सेंड OTP जे ऑप्शन दिसत आहे खाली, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डशी मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती OTP जाणार आहे. तो OTP नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इंटर OTP जे लिहिले इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी तो OTP नंबर जो 6 अंकी असेल तो इथे टाकून घेतो. त्यानंतर आपल्याला लॉग इन दिसत आहे, तर याच्यावरती लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे माय आधारमध्ये लॉग इन झालेलं आहे. तर इथं आपल्याला बरीच ऑप्शन दिसत आहे. त्यामध्ये दुसरं जे ऑप्शन आहे डाउनलोड आधार, हे जे डाउनलोड आधार जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन येणार आहे. यामध्ये तुमचा फोटोसहित जी आधार कार्डची जी माहिती आहे ती पूर्ण दिसणार आहे. पूर्ण माहिती इथे दिसत आहे. तर आपल्याला नंतर उजव्या कोपऱ्यामध्ये डाउनलोड आधार कार्ड करण्यासाठी एक ऑप्शन दिसत आहे. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करून ते आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आता मी डाउनलोड करतो. आता इथे कॉंग्रॅच्युलेशन आले, ते जे आधार कार्ड जे आहे ते आपण डाउनलोड झालेलं आहे. तर आपण हे ओपन करून पाहूया आता. तर इथे एक आपल्याला पासवर्ड टाकायला मागत आहे. तर पासवर्ड आपण काय टाकायचं आहे, तर तुमचं जे नाव असेल त्या नावाची पहिली 4 अक्षरं ही कॅपिटलमध्ये टाकायची आहेत. आणि त्यानंतर तुमच्या जन्मतारखेचे जे वर्ष असेल शेवटचे जे 2003, 4, 1995, 96 जे पण असेल ती शेवटचे म्हणजे वर्ष ते टाकायचं आहे. आणि पुढे कॅपिटल नावाची 4 अक्षरं टाकायची आहेत. आणि त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर कशा प्रकारे आधार कार्ड जे आहे ते दिसत आहे. या आधार कार्डवरती खूप सारी माहिती जी आहे जे पहिल्या आधार कार्डपेक्षा चेंज झालेले आहे. नवीन अपडेट सगळे आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं, बॅक जायचं आहे. अजून एकदा बॅक इथे आपल्याला ऑर्डर आधार PVC कार्ड हे ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन दिसणार आहे. तर इथे आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये जे नेक्स्ट दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन जे आहे तर येणार आहे. तर आपण इथे नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे पेमेंट करण्यासाठी सांगणार आहे. तुम्हाला इथे 50 रुपये पेमेंट करायला लागणार आहे. तरच तिथे टिक मार्क करायचे आहे आणि त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिसणार आहेत. वॅलेट, कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, UPI आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही कसं पेमेंट करायचं हे तुम्हाला माहितीच असेल. किंवा तुमची इथे जे आहे गुगल पे किंवा फोनपेमध्ये जी UPI ID असेल ती UPI ID या UPI IDमध्ये टाकायची आहे इथे. आणि त्यानंतर तुमचं जे पेमेंटसाठी जी रिक्वेस्ट आहे ती तुमच्या गुगल पेला किंवा फोनपेला जाणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ॲक्सेप्ट करायचे आहे. आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटमधून जे 50 रुपये आहेत ते कट होणार आहेत. आता मी ते माझी टाकून घेत आहे UPI ID. त्यानंतर व्हेरीफाय केलं मी. व्हेरीफाय केल्यानंतर इथे मला गुगल पेला
रिक्वेस्ट आलेली आहे 50 रुपयाची. तर मी तिथे जाऊन ॲक्सेप्ट केली. त्यानंतर प्रोसीड केलेलं आहे. तिथे ॲक्सेप्ट केल्यानंतर इथं जे माझं पेमेंट जे आहे ते डन झालेलं आहे. आणि त्यानंतर आपलं जे आधार कार्ड जे PVC ऑर्डर जे करायची होती ती सक्सेसफुली झालेली आहे. इथे तुम्हाला SRN नंबर जो आहे तो स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा डाउनलोड करून ठेवायचा आहे, ज्यामुळे तुम्ही ते पुढे ट्रॅक करू शकता की तुमचं आधार कार्ड तयार झाले आहे की नाही PVC आधार कार्ड. आणि हे आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये पोस्टाद्वारे तुमच्या घरी पोचले जाते. मलासुद्धा 10 ते 15 दिवसामध्ये हे आधार कार्ड भेटले आहे. तर व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.